दिसतंय? आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 7, बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. आणि 8 नंबरचं पण आहे, बिल्ड अँड टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. 7 आणि 8 नंबरचं आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. काल आपलं 6 नंबरचं प्रॅक्टिकल झालं होतं, 2 स्टेज डायरेक्ट कपल एम्प्लिफायर. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत 7 नंबरचं प्रॅक्टिकल. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 7 अँड 8. हे प्रॅक्टिकल कंबाईन आहे. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. ठीक आहे. याचा यूज काय आहे? ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर आर जनरली यूज फॉर इम्पिडन्स मॅचिंग. ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर का यूज करतात तर त्यासाठी दिलं आहे. ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर आर जनरली यूज फॉर इम्पिडन्स मॅचिंग अँड पॉवर एम्प्लिफिकेशन इन द इलेक्ट्रॉनिक सर्किट. ठीक आहे. याच्यासाठी आपण काय यूज करतो? ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर इम्पिडन्स मॅचिंग साठी आणि पॉवर एम्प्लिफिकेशन साठी. ठीक आहे. यामध्ये काय दिलंय की थेरोटिकल पार्ट काय आहे? द एम्प्लिफायर सर्किट इन विच द आउटपुट ऑफ द फर्स्ट स्टेज इज फेड to the input of next stage amplifier through various coupling techniques is known as couple amplifier. If the transformer is used to feed output of first stage to the next stage, the resulting amplifier combination is called as transformer couple amplifier. ठीक आहे. द कपलिंग ट्रान्सफॉर्मर T1 ही त्याची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. काल आपलं इथे ट्रान्झिस्टर यूज केला होता.
आधी आहे आपलं 2 स्टेज डायरेक्ट कपल एम्प्लिफायर साठी इथे ट्रान्झिस्टर यूज केला आहे आणि इथे त्यांनी डिफरन्स काय आहे की इथे त्यांनी ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. ठीक आहे, हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. बाकीचं सगळं वर्किंग नियर अबाउट तुमचं काय राहणार आहे, सेम राहणार आहे. हा तुमचा ट्रान्सफॉर्मर T1 आहे, तुमचं ट्रान्सफॉर्मर T2 आहे. याचं आउटपुट T1 चा आउटपुट सेकंडच्या इनपुटला काय केलं आहे, जॉईन केलं आहे सेकंड ट्रान्सफॉर्मरच्या. ठीक आहे, काय द कपलिंग ट्रान्सफॉर्मर T1 is used to feed the output of first stage to the input of second stage. ही आउटपुट ऑफ फर्स्ट स्टेज, याचं इनपुट ऑफ काय, याचं सेकंड स्टेज. ठीक आहे, the collector load of the first stage amplifier is replaced by the primary winding of the transformer T1. The secondary winding is connected between the potential divided the base of second stage amplifier, which provides the input to the second stage. Transformer couple amplifier is used for the low frequency amplifier. यूज कशासाठी होतो, ट्रान्सफॉर्मर कपलिंग एम्प्लिफायरचा लो फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर साठी काय होतो, यूज होतो. सर्किट डायग्राम आहे, सेम प्रोसेस आहे. इनपुटला काय आहे त्यांचं फंक्शन जनरेटर आहे आणि आउटपुटला काय यूज केलाय त्यांनी, CRO यूज केलाय सेम. ठीक आहे, कंपोनंट यूज आहे याचे रेग्युलेटेड पॉवर सप्लाय यूज केला आहे. ट्रान्झिस्टर BC107 म्हणजे एनपीएन ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. रेजिस्टर R1 68 किलो ओहम. R1 हा तुमचा आहे 68 किलो ओहम, R2 आहे 12 किलो ओहम आणि RE म्हणजे इमिटरच्या अक्रॉस जो रेजिस्टर लावलाय हा RE हा तुमचा किती आहे, 560 ओहम लावलेला आहे. कॅपॅसिटर Cin इनपुटला जो कॅपॅसिटर लावला आहे तो आहे 1 मायक्रोफॅरेड आणि CA आहे हा तुमचा 10 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, आणि ट्रान्सफॉर्मर जो यूज केला आहे फेट्रिक कोअर ट्रान्सफॉर्मर आहे, याचा रेशो आहे 1:2. ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे फेट्रिक कोअर ट्रान्सफॉर्मर 1:2. ब्रेडबोर्ड आणि वायर्सचे प्रोसिजर काय याची, बिल्ड सर्किट ऑन ब्रेडबोर्ड ॲज पर सर्किट डायग्राम. जर तुम्हाला या सर्किट इम्प्लिमेंट करायचं असेल, ठीक आहे, त्याची प्रोसिजर दिलेली आहे. ठीक आहे, सेट फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड ऑफ साइन वेव्ह इनपुट सिग्नल of function generator with the help of CRO. Connect function generator at input terminals of circuit. Connect DC supply to amplifier circuit आणि switch DC power supply, function generator and CRO. इथे इनपुटला तुमचं काय आहे, इनपुटला पण काय यूज के इनपुटला पण फंक्शन जनरेटर यूज केला आहे. 10 व्होल्टचा इथे पॉवर सप्लाय जॉईन केला आहे आणि तुमचं आउटपुट जे मेजर करायचं ते आहे CRO वर. ठीक आहे, सेम सर्वांची प्रोसेस सेम आहे. ऑब्झर्वेशन टेबल नियर अबाउट सगळ्यांचं सेम राहणार आहे. इनपुटला काय फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे फंक्शन जनरेटरवर काय करायची आहे, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आहे. म्हणजे स्टार्टिंग आपण नेहमी काय करतो, 100 हर्ट्स, 200 हर्ट्स, 300, 400 हर्ट्स, 500 हर्ट्स, 600 हर्ट्स. ठीक आहे, यानुसार आपण काय करायची, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची अप टू 10 मेगा होम पर्यंत, 10 मेगा हर्ट्स पर्यंत काय करायची, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची.
ठीक आहे. 2 मेगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. प्रोसेस सगळ्यांची सेम आहे. तुम्हाला व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला आहे V0/Vi आहे. त्याच्यानंतर गेन तुम्हाला डीबी मध्ये, ही गेन डीबी मध्ये कॅल्क्युलेट करायची असेल तर 20 log of V0/Vi आणि 3 dB बँडविड्थ तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे FH, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. FH मीन्स हाय फ्रिक्वेन्सी, FL मीन्स लो फ्रिक्वेन्सी. हे कॅल्क्युलेशन दिलेले आहे. आणि याचा पण तुम्हाला जो हे आहे सेमिलॉग पेपर आहे 107, हा तुमचा पिक्टोरियल व्ह्यू ट्रान्झिस्टरचा. नॉटच्या अपोजिट साइडनी इमिटर बेस कलेक्टर काय होतं, स्टार्ट टर्मिनल कसं गेस करायचं ते दिल आहे. ठीक आहे. या अजून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी अजून आहे की कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायरचं. ठीक आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? येस मॅम. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन बघणार आहोत की मल्टी कन्स्ट्रक्शन आहे. द एम्प्लिफायर सर्किट ही अजून दुसरा आपण परत बघणार आहोत, म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून काय होईल, क्लिअर होईल. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिलं आहे, द एम्प्लिफायर सर्किट इन विच द प्रिव्हियस स्टेज इज कनेक्टेड टू द नेक्स्ट स्टेज युजिंग अ कपलिंग ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. ठीक आहे. द एम्प्लिफायर सर्किट इन विच द प्रिव्हियस स्टेज म्हणजे ही पहिली स्टेज इज कनेक्टेड टू द नेक्स्ट स्टेज युजिंग अ कपलिंग ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. द कपलिंग ट्रान्सफॉर्मर T1, हा T1 is fed to the first stage to the input of second stage. The collector load is replaced by primary winding of the transformer. ठीक है. The secondary winding is input to second stage instead of coupling capacitor like RC. A transformer is used for coupling any two stage in the transformer couple amplifier circuit.
ठीक है. द फिगर बिलो शोज द सर्किट डायग्राम ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. ही तुमची काय आहे, जी आपण मॅन्युअल मध्ये बघितली ती सेम डायग्राम आहे इथे. ठीक आहे. द पोटेन्शियल डिवाइड नेटवर्क R1 and R2 हा तुमचा आहे R1 and R2 and रेजिस्टर RE हा रेजिस्टर RE टुगेदर द बायसिंग अँड स्टॅबिलायझेशन नेटवर्क. The emitter bypass capacitor CE offers a low reactance path to the signal. The resistor RL is used as the load impedance. The input capacitor Cin presents at the initial stage of the amplifier couples AC signal to the base of the transistor. The capacitor CC is coupling capacitor that connects two stage and prevent DC interference between the stage and control the shift of operating point. याचं ऑपरेशन काय, ऑपरेशनल ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल. ठीक आहे. when AC signal is applied, input signal to the base of first transistor, it get amplified by transistor and appears the collector to which the primary of the transformer is connected. The transformer which is used as a coupling device in this circuit has the property of impedance charging, which means the low resistance of a आवाजच पण नाही. ग्राफ दिसतोय का? ग्राफ तुमचा नेचर ऑफ ग्राफ ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायरचा या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा ग्राफ तुमचा राहणार आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कपलिंग एम्प्लिफायरचा या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर, द गेन ऑफ एम्प्लिफायर range of frequencies. ठीक है. The output voltage is equal to the collector current multiplied by reactance of primary. ठीक है. At low frequencies, the reactance of primary begins to fall. The resulting is decreased gain. At high frequencies, the capacitance between turn-off winding acts as a bypass condenser to
to reduce the output voltage and gain. So amplification of audio signal will not proper, and some distortion will also get introduced. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहे की ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायरचे ऍडव्हान्टेजेस काय, impedance matching is provided, gain achiever is higher, there will be no power loss in collector and base resistor, आणि efficient in operation. आणि याचा disadvantages काय की through the gain is high, it varies considered by with frequency, hence a poor frequency response. Frequency distortion is higher. Transformer tends to produce hum noise. ट्रान्सफॉर्मर आर बल्की, आणि ऍप्लिकेशन याचे हे मोस्ट यूज फॉर इम्पेडन्स मॅचिंग, यूज फॉर पॉवर एम्प्लिफिकेशन. ठीक आहे.